नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 जून 2025. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, त्याचबरोबर नीरा बेसिनमधील भाटघर धरणातून वीर धरणातून नीरा नदी पात्रात किती विसर्ग सोडला आहे आणि उजनी धरणाची काय स्थिती आहे, किती टक्केवारी झालेली आहे, त्याचबरोबर वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे, त्या धरणातून किती पाणीचा विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 495.540 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 102.76 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 39.10 TMC. तर टक्केवारी बघितली तर सकाळपेक्षा 2 ते 2.5% पाणी कमी झालेलं आहे. सध्याला 72.99% एवढं पाणी उजनी धरणाच्या पाण्यात साठा आहे. आणि उजनीतून भीमा नदीमध्ये आज दिवसभरामध्ये 5,000ने वाढ करून तो 41,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. आणि कालव्यातून 800 क्युसेक्स आणि बोगद्यातून 900 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की वीर धरणातून सध्याला उजनी नीरा नदीमध्ये 22,760 क्युसेकचा विसर्ग 6 वाजता चालू केलेला आहे. तो विसर्ग नीरा नरसिंगपूरमध्ये येण्यास सकाळपर्यंत तो येईल. म्हणजेच हे 41,000 आणि 22,000 जवळपास 63-64,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये मिसळला जाणार आहे. आणि पंढरपूरमध्येही उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी सकाळपर्यंत तो पोहोचेल. आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या धरणाची पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. कारण काही भागामध्ये मावळ खोऱ्यामध्ये रेड अलर्ट दिला होता हवामान खात्यानं, त्याप्रमाणे पाऊस पडला आहे. त्यामध्ये कलमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 26 मिलीमीटर, चस्कामानमध्ये 29, वडोलीमध्ये 102, आंध्रामध्ये 54, पावनामध्ये 102 आणि कासारसाईमध्ये 40, मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 115, टेमघरमध्ये 112, कासारसाईमध्ये वरसगावमध्ये 70, पानशेतमध्ये 60 असा विसर्ग सध्याला असा पाऊस पडलेला आहे. त्यामुळं आणखी बनगाडाचा विसर्ग जर सध्याला कमी असला तर उद्या सकाळपर्यंत तो विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इथून पुढं पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडणारच आहे, पाणी वाढणार आहे. आणि भीमा नदीच्या काठची परिस्थिती पुढील 3 महिने धोक्याची आहे. काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण सध्याला घोड धरणातून 5,500, वडोलीमधून 3,176, खडकवासलामधून 7,700 आणि वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये 23,760 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून पुढं उजनीचा विसर्ग आणि वीरचा नीरा नदीला विसर्ग याचा मिळून जवळपास 60,000 ते 65,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदी पात्रामध्ये नीरा नरसिंगपूरमधून मिसळणार आहे. इथून पुढचे 3 महिने 3 ते 3.5 महिने आपल्याला पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. उजनीचं नियोजन आषाढी वारीकरता करण्यात येतं आहे. आषाढीमध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून, पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून उजनीचा साठा कमी केला जातो आहे. परंतु पावसाचं प्रमाण वाढलं तर त्यांना नाईलाजाने विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीत आपला उजनी आणि नीरा या दोन्ही नद्याचं पाणी भीमा नदीमध्ये जास्त प्रमाणात राहील. तरी शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, वारकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.